सर्वांच्या हृदय लागला बाहेर जाऊन हो हो रे रे हरे रामा रामा अरे भले माझा रामा अंजिरे वजी रंग वजी गाजी ऐका मला काय परिस्थिती झाली असेल त्या बाळाची आई बापाला काशीला घेऊन चालला असताना तारामाळाच्या झाडाखाली ती आई बापाची कामं ठेवली डोळ्याने ती बांधाली ती आई बाप काय वनवास आला त्या आई बापाला सवार माळ पडला त्या पदम तळ्याला सोन्याने आरुळी ठोकली आई अगं आई माझ्या हृदयामध्ये बाण लागला आई अगं आई तुला आता पाणी कोण बांधणार आहे पाणी कोण बांधणार का आई असा शोक मानला असताना या मुकडून रडू लागलाय श्रावण बाळ त्या ठिकाणी राजा दशरथ धावत आला अरे अरे देवा काय माझ्या हातावरून गुन्हा झाला देवा अरे मला वाटलं इथं या ठिकाणी एखादा प्राणी आला असेल पण ह्या लेकराची हत्या माझ्या हातावर झाली कोण असं बाळा अरे बाळा तू मला सांग रे तू कोण आहे अरे वसुदेव पिता रुक्मिणी माता त्याचा बळा श्रावण अरे आय बापाला घेऊन चाललं तेव्हा काशीत हो रे रे हरे रामा रामा भले माझ्या हरे रामा धीरे धीरे अरे आय बापाला तहान लागली आलो धावून हो रे रे हरे रामा रामा भले माझ्या हरे रामा धीरे धीरे ऐका महाराज ऐसा ऐकतात राजा दशरथ मनामध्ये कृत झाला अरे सत्यबाईचा मुलगा भाषा गेला माझ्या हाताने अरे कोण्या वाटणं आलं बाळ दाखव बोटाने हो रे रे हरे रामा रामा भले माझ्या हरे रामा धीरे धीरे हो दिदिया श्रवण बाळ त्या ठिकाणी पडला असताना हृदयामध्ये बाण लागला बोलू लागला तर राजा दशरथाला आई बापाला काशीला घेऊन चाललो असताना तुम्ही माझा घात केला आता माझ्या आई बापाला कोण काशीला नेणार माझ्या आई बापाला कोण पाणी बांधणार असं ऐकतात त्या राजा दशरथाचे डोळे भरून आले बाबा राजा दशरथ बोलू लागला त्या बाळाला बाळा कोण्या ठिकाणी तुझे आई वडील आहे मला सांग मी त्याला पाणी पाजणार अरे अमावस्याची रात्र होती अंधार फार अरे झाडा गमती गाठी मारली गेली वळखून हो रे रे हरे रामा रामा अरे भले माझा रामा हरे रामा रामा अंजिरे दिले हो जी रंग हो जी ऐका महाराज हो गपची थाळी भरून घेतली राजा दशरथाने हो पण ते श्रावण बाळ बोलू लागलं त्या राजा दशरथाला दशरथ रे दशरथ जोपर्यंत माझे आई वडील पाणी पित नाही तोपर्यंत त्याला सांगू नका माझ्या बाणाला तुमचा श्रावण बाळ गेला जर तुम्ही अशी हकीकत सांगितली तर माझे आई वडील पाणी पिणार नाही अरे गपचीनं झारी भरून घेतली राजा दशरथाने आले